ठाणे पालघर विधान परिषदेत रवींद्र फाटक बिनविरोध विजयी. टिंभी नाक्यावर शिवसेनेचा जल्लोष. महाराष्ट्र राज्य विधान परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये ठाणे पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. फाटक यांची बिनविरोध निवड जाहीर होताच ठाण्यात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर फाटक यांनी टेंभी नाका येथील आनंदाश्रमात जाऊन वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना गुलालही लावला. विजयानंतर टेंभी नाका परिसरात शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. नवनिर्वाचित आमदारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या जल्लोषात उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, शहरप्रमुख हेमंत पवार, शिवसेना सचिव राम रेपाळे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांसह महायुतीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. रवींद्र फाटक यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. जागतिक पर्यावरण दिनी ठामबावर राष्ट्रवादीचा ऑक्सिजन मोर्चा. सिलिंडर झाडे भेट देत वृक्षतोडीचा निषेध. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाणे महानगरपालिकेवर अभिनव ऑक्सिजन मोर्चा काढला. राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली गणेशवाडी ते ठामोपा मुख्यालय असा हा मोर्चा निघाला. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी हातात ऑक्सिजन सिलिंडर, झाडांची रोपे आणि TMC असे फलक घेतले होते. यमाची वेशभूषा केलेला कार्यकर्ता या मोर्चाचे विशेष आकर्षण ठरला. झाडे आहेत जगाची फुफ्फुसे, तोडाल तर श्वास घेतील कसे. ठाणे महापालिका तयार करतीये पॉयझन अशा आशयाचे फलक झळकवत व घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, सरकार झाडे लावण्याचे आवाहन करते, पण आम्ही सांगतो आहेत ती झाडे आधी वाचवा. अंदमान, निकोबार, ताडोबा येथील झाडे कापली जात आहेत. ठाण्यात वनखात्याची 193 एकर जमिनीचा TDR दिला जातोय. भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलीये. ठाणेकरांनो, वेळीच जागे व्हा, अन्यथा आपल्या मुलाबाळांना श्वास घेता येणार नाही. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आकडेवारी देत आरोप केला की गेल्या 6 महिन्यात अधिकृत आणि बेकायदा पद्धतीने 10,000हून अधिक झाडांची कत्तल झाली आहे. मेट्रोसाठी 3,000, उड्डाणपुलासाठी 300, शीळ दिवा रस्त्यासाठी 283, प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी 724 तर नवीन पालिका मुख्यालयासाठी 2,600 झाडे तोडण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळत आहे. प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि झाडे भेट दिली आहेत. या आंदोलनात नगरसेवक सुधीर भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महिला कार्याध्यक्षा फुलवानो पटेल, मिलिंद बनकर, केतन जेधे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे
थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. 16 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्याचा प्रयत्न नागरिकांनी उधळला. ठाण्यातील सावरकर नगर येथील म्हाडा वसाहतीत गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी दुपारी 16 महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी भगवान बेहरा वय वर्षे 33 याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा वसाहतीतील एका गृहसंकुलाजवळ 16 महिन्यांचा मुलगा खेळत होता. त्यावेळी आरोपी भगवान बेहरा तेथे आला आणि त्याने मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. नेमक्या त्याच वेळी मुलाची आई व परिसरातील काही रहिवासी तेथे पोहोचले. त्यांनी आरडाओरडा करताच जमलेल्या नागरिकांनी आरोपीला घेरले आणि त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेला भगवान बेहरा मूळचा ओडिशा येथील असून सध्या तो सावरकर नगर परिसरात मजुरीचे काम करतो. प्राथमिक चौकशीत त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता त्याच्या विरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे सावरकर नगर व आजूबाजूच्या परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर समाजमाध्यमांवर अनेक संदेश व्हायरल होत असून रहिवाशांना आपल्या लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सोसायट्यांमध्ये अनोळखी व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे अशा सूचनाही दिल्या जात आहेत. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की आरोपीविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा उद्देश काय होता याचा अधिक तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे पोलिसांनी आवाहन केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. दिवा रेल्वे प्रवाशांच्या न्याय्य मागण्यांसाठी उबाठाचे स्वाक्षरी अभियान. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत व कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे तसेच दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात दिवा स्टेशन येथे भव्य स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभेचे संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत साहेब तसेच जिल्हा प्रमुख अभिजित सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिवा शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात दिवा स्टेशन येथे आज दिवा ते श्रेष्ठ लोकल झाली पाहिजे ही मागणी पुणेकरांची कित्येक वर्ष प्रलंबित आहे. आणि जे कल्याण घाटकोपर पाटणी सामी लाईन लवकरात लवकर चालू होईल जेणेकरून जे आज ॲक्सिडेंट होतात, लोकांचा जीव जातो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तरी रेल्वे प्रशासनाला जाग यावी यासाठी दिवा स्टेशन येथे आज सह्यांची मोहीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राबवण्यात येते. आमची रेल्वे प्रशासनाला एकच विनंती आहे की आता तरी तुम्ही दिव्याची दखल घ्या. आज दिवा हा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. दिवा हा शहर झालेला आहे. एकेकाली दिवा गाव होता पण आज तो शहरात रूपांतर झालेले आहे. 5 ते 7 लाख लोकसंख्या या शहराची झालेली आहे. आणि आज बघाल की डोंबिवली
किंवा इतर स्टेशनला जेवढी गर्दी नसेल तेवढी गर्दी या दिवा स्टेशनवर असते. सगळ्यात जास्त महसूल हा दिवा स्टेशनवरून रेल्वे प्रशासनाला जातो. तरी रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर दिवा ते CST लोकल चालू करावी आणि कल्याण ते घाटकोपर ही 5 ते 6 लाईन आहे ही लवकरात लवकर चालू करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे. दिवा, मुंब्रा, कळवा, डोंबिवली तसेच परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दी, अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि प्रवासातील गैरसोयींना सामोरे यावे लागत आहे. या गंभीर समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानाद्वारे दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT थेट लोकल सेवा सुरू करणे, तसेच कल्याण ते घाटकोपर दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून आणि सायंकाळी 6 वाजल्यानंतर उपनगरीय लोकल फेऱ्यांची संख्या वाढविणे या प्रमुख मागण्यांसाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या. अभियानादरम्यान मोठ्या संख्येने रेल्वे प्रवाशांनी सहभाग नोंदवित आपल्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. अनेक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करत प्रवाशांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. दिवा ट्रेनमधून सकाळी 7:45 वाजता गाडी पकडली. त्या गाडीतून आम्हाला ढकलून दिलं आम्हाला खाली. एवढी गर्दी म्हणून आम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्हाला आम्ही बाबा दिव्यावरनं आम्हाला गाडी सोडा प्लीज. कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आम्हाला कुठली होती आपली शिवसेनाच होती. कुठलंच सरकार नव्हतं इथे आणि हा काँग्रेस आणि शिवसेनाच होती आणि शिवसेनामधूनच आपण पुढे जाणार आहोत. आणि ह्या बॉम्बेमध्ये कोणी राहू शकत नाही शिवसेनेशिवाय आणि 100% गॅरंटी देईल. आज भाजप असेल भाजप पुढे असतो पण भाजपचा आज आपण कचरा करायचा आहे आणि भाजप आज चोर आहे. आज मला कुठेही अटक करा आणि मी अटक केलात तरी चालेल पण मी सुद्धा कमी पडणार नाही. संकलित करण्यात आलेल्या हजारो स्वाक्षऱ्या संबंधित रेल्वे प्रशासन व केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असून प्रवाशांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा सेना कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एक स्वाक्षरी लाखो प्रवाशांच्या हक्कासाठी या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दिवा शहरातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर शिवसेना सातत्याने आवाज उठवत राहील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.